जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते. रक्षा तुझी नि माझी हे फक्त संविधानच करते, रक्षा तुझी नि माझी हे फक्त संविधानच करते. आयुष्य मान करते गुणवंत लोकशाही, आयुष्य मान करते गुणवंत लोकशाही. सुटलाच तोल आमचा तर सावधान करते, सुटलाच तोल आमचा तर सावधान करते. माननीय गुरुजन, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्या समोर संविधान आणि लोकशाही अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काही विचार मांडणार आहे. मित्रांनो, भारताचे संविधान हे आपल्या देशाचा मार्गदर्शक नकाशा 26 नोव्हेंबर 1949 पासून स्वीकारलेले आणि 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालेले हे संविधान आपल्याला न्याय, कर्तव्य, स्वातंत्र्य आणि समानता प्रदान करते. आपल्या देशाचे संविधान हे केवळ एक ग्रंथ नव्हे, तर आपल्या देशाच्या आत्म्याला दिशा देणारा एक जिवंत दस्तऐवज आहे. कायद्याची लेखणी फिरली, न्यायाचा सूर्य उगवला, कायद्याची लेखणी फिरली, न्यायाचा सूर्य उगवला. संविधानाच्या जन्मानंतर भारत नव्याने फुलला, संविधानाच्या जन्मानंतर भारत नव्याने फुलला. मित्रांनो, लोकशाही म्हणजे जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेद्वारा चालणारे शासन. आज आपल्या भारताच्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो. हेच आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे शस्त्र आहे. लोकशाही म्हणजे फक्त मतदानच नव्हे, तर मत मांडण्याचा, न्याय, हक्क मिळवण्याचा, एकमेकांचा सन्मान, सर्वात महत्त्वाचे तर एकमेकांचा सन्मान हीच लोकशाही. संविधान हे झाड असेल तर लोकशाही ही त्याची मुळे आहे. संविधान हे झाड असेल, लोकशाही ही त्याची मुळे आहे. जर झाड मजबूत असेल, जर मुळे मजबूत असतील तरच झाड वादळातही तग धरते. लोकशाहीची ताकद 2 शब्दांमध्ये दडलेली आहे, जनतेचा आवाज. याला सुंदर शब्दात सांगायचे तर लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःला महत्त्वाचा समजतो. जन्मताच हक्क दिले, संविधानाने शपथ घेतली, जन्मताच हक्क दिले, संविधानाने शपथ घेतली. शिवाजींच्या साहसाने स्वराज्याची वाट चालली, शिवाजींच्या साहसाने स्वराज्याची वाट चालली. प्रत्येक मुलाला, माणसाला, गरिबाला व श्रीमंताला संविधान दिलं. हेच आपल्या समानतेचं हक्क ठरलं, हेच आपल्या समानतेचं हक्क ठरलं. मित्रांनो, आजच्या काळात सोशल मीडिया, फेक न्यूज, डिजिटल योद्धा या नव्या आव्हानामध्ये संविधानाला महत्त्व अजून वाढलेले आहे. म्हणून आपल्याला जागरूक राहणे, प्रश्न विचारणे आणि सत्य शोधणे हीच आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, संविधान म्हणजे फक्त कायदे नव्हे, तर आपल्या राष्ट्रीय नीती, परंपरा आणि आयुष्याचे मार्गदर्शन करणारा एक जिवंत दस्तऐवज आहे. जाता जाता मी एवढेच बोलून जाते. देश म्हणजे फक्त जमीन नाही, देश म्हणजे आपल्या विचारांची जागा. देश म्हणजे फक्त जमीन नाही, देश म्हणजे आपल्या विचारांची जागा. संविधानाची मशाल हातात घेऊन विकास पसरवू साऱ्या जगात, विकास पसरवू साऱ्या जगात.